ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये श्वेता आता सायलीला म्हणते, सायली ताई, अगं तू किती नर्वस दिसतेस, तू अजूनही त्याच मुलींचा विचार करतेस ना? अर्जुन सरांना काही अपडेट मिळाली काय? तर त्यावेळी सायली म्हणते, पोलिसांचा तपास सर सुरू आहे. आणि आज आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, तिथल्या CCTV मध्ये, असं म्हणत सायली पुढे काही सांगणार, परंतु त्याचवेळी कल्पनाई सायलीला आवाज देतात आणि म्हणतात, सायली अगं तुझे पाय बरे आहेत का ग आता? दुखत नाहीत ना? सायली म्हणते, आई बरं वाटते, पण एकदमच आराम नाही पडला आहे. आणि पुन्हा एकदा सायली त्याच विचारात हरवून गेलेली असते. कल्पना ताई म्हणतात, सायली तू अजूनही त्याच मुलींचा विचार करतेस ना? सायली अगं या दिवसात निगेटिव्ह विचार करू नकोस, अगं पॉझिटिव्ह विचार कर. या दिवसात तू जे विचार करशील, ज्या गोष्टींचा जास्त ताण घेशील, त्या सगळ्या गोष्टी तुझ्या बाळापर्यंत पोहोचत असतात आणि या सगळ्यात त्याला त्रास होणार आहे. सायली त्या मुलींची आम्हाला सुद्धा काळजी आहे, मला सुद्धा आहे, पण त्यापेक्षा जास्त काळजी मला माझ्या नातवंडाची आहे. त्यामुळे सायली प्लीज त्याच्यावर कोणताही परिणाम होईल असं वागू नको. सायली म्हणते, आई अहो मी फक्त इथे श्वेतासोबत गप्पाच मारत होते. कल्पना ताई म्हणतात, हो पण तुझ्या या गप्पासुद्धा त्या मुलींच्याच विषयावर वर असतात हो ना? त्या व्यतिरिक्त तू कोणता विचार करतीयस का? तर त्याचवेळी तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो, मम्मा मी एक काम करू का? सायलीला वर घेऊन जातो. आता सायली खूप थकली आहे, मला तरी असं वाटतं की पडल्या पडल्या ती झोपेल, मग कोणताच विचार करणार नाही. तर प्रतापराव म्हणतात, हो अर्जुन, तिला ना तू वरतीच घेऊन जा, म्हणजे इथे वाद तरी होणार नाहीत. तर कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, म्हणजे मी वाद करते का? अहो सायली सतत एकाच विषयाचा विचार करते, ते बघा ना, तिला तर कोणी काहीच बोलत नाहीत. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, मम्मा शांत हो प्लीज, आता नको त्रास करून घेऊस. तर श्वेता कल्पना ताईंना म्हणते, कल्पना मावशी सॉरी, खरं तर मुलींचा विषय मीच काढला होता. या सगळ्यामध्ये सायली ताईची काहीच चूक नाहीये. कल्पनाताई सायलीला म्हणतात, जा सायली तू जाऊन आराम कर. तर प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली लक्षात आहे ना, उद्या सकाळी आपल्याला बाहेर जायचं आहे आणि उद्या सकाळी तू माझ्यासोबत मॉर्निंग वॉकला येणार आहेस, तयार होशील ना? तर सायली म्हणते, हो असं म्हणत सायली तिच्या रूममध्ये निघून जाते. आता सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात आणि ती संधी आता श्वेताला मिळालेली असते. आता ही संधी मिळताच श्वेता लगेच सचिनला फोन करते आणि म्हणते, सचिन तुझ्याकडे काही अपडेट आहे का? आता सचिन आणि श्वेता यांचं बोलणं सुरू असतं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, सायलीला काही शांत झोप लागत नसते. तिला प्रत्येक क्षणाला मुलींची काळजी वाटत असते. ती तोच विचार करत असते. तिला मनूची खूप आठवण येत असते. सायली तिच्या मोबाईलमधील मनूचा फोटो पाहत अगदी तिच्या आठवणींमध्ये हरवून गेलेली असते. सायली खूप रडत असते. तिला मनूची काळजी वाटत असते. मनूच बोलणं तिला आठवतं, सायली ताई मला सुद्धा माझं घर मिळेल का ग? माझी माणसं मिळतील का? तर त्यावेळी सायली विश्वासाने मनूला म्हणते, मनू काळजी करू नकोस, अगं तुझं घर, तुझी माणसं तुझ्या जवळच आहेत. तुझं घर मिळो किंवा न मिळो मला काहीच फरक पडत नाही, कारण तुझी ही सायली ताई कायम तुझ्या सोबतच आहे. सायली आणि मनू यांचं खूप छान बॉन्डिंग असतं. मनूने सायलीचे डोहाळे पुरवण्यासाठी स्वतःला बक्षीस म्हणून मिळालेल्या पैशातून सायलीसाठी चिंच बोरही आणलेली असतात आणि त्यावेळी ती म्हणालेली असते, या बाळाचे लाड त्याची मानसी ताई करणार नाही तर कोण करणार? आता हे प्रत्येक क्षण सायलीला आठवताच मनूच पिकनिकसाठी जाणं आणि परत मागे न येणं, हे सगळ्या गोष्टी सायलीला खूप सतावत असतात. अर्जुन येतो आणि विचारतो, बायको काय झालंय? तर सायली म्हणते, मला मानसीची काळजी वाटते. कशी असेल मानसी? ती ठीक तर असेल ना? तिच्या बाबतीत काही वाईट तर घडणार नाही ना? तर अर्जुन सायलीला विश्वास
देत म्हणतो नाही, असं काही होणार नाही. बायको तू अजिबात काळजी करू नकोस, मानसी अगदी सुखरूप असणार आहे. आणि बायको तू माझ्यावर विश्वास ठेव, लवकरच मानसी तिच्या हक्काच्या घरी म्हणजेच आश्रमात परत येणार आहे. आणि इतर मुली सुद्धा सापडतील. नको इतका विचार करूस, नको काळजी करूस. सायली अर्जुनला विचारते, सगळं काही नीट होईल ना? मानसी सापडेल ना? अर्जुन म्हणतो, हो, आपल्या हाती आता भक्कम पुरावे आहेत आणि इन्स्पेक्टर सावंत यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेच, आपल्याला अपडेट मिळतच आहेत. त्यामुळे नको काळजी करूस. मला तरी असं वाटत की उद्या दिवसभरात आपण मानसीपर्यंत पोहोचू सुद्धा. तर सायली अर्जुनला विचारते, खरंच उद्या असं होईल ना? हो. सायली मानसीच्या आठवणी अर्जुनला सांगत म्हणते, मानसीला मी अगदी लहान असल्यापासून ओळखती. लहान असल्यापासून मी तिची मनापासून काळजी घेतली. तिला खाणं पिणं भरवणं, तिचे केस विंचरणं, तिची तयारी करणं, एवढंच काय, तिचं दुखणं कुपण सगळं काही मी काढलं आहे. हो, सत्ती माझ्यासोबत असायची, माझ्या अवतीभवती असायची. आणि आता मला तिच्याशिवाय करमत नाहीये. हो सत्य, मला तिची आठवण येते, तिची काळजी वाटते. आणि माझी मानसी इतक्या मोठ्या संकटात असताना मी इथे शांत कशी बसू सांगा ना? मी काहीच करू शकत नाहीये. तर अर्जुन म्हणतो, रिलॅक्स बायको, तू काळजी नको करूस. मी तुला प्रॉमिस करतो, लवकरात लवकर मानसीला मी तुझ्यासमोर घेऊन येईन. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? तर सायली होकार देते. अर्जुन म्हणतो, मग आता आराम कर. तुझे पाय दुखतायत ना? थांब, मी तुझ्या पायांना तेल लावून देतो. तर सायली म्हणते, नाही, नको, आता जरा बरे आहेत. तर अर्जुन सायलीला म्हणतो, मी विचारत नाहीये, सांगतोय, मी आलोच तेल घेऊन. असं म्हणत आता अर्जुन तेल आणायला जातो. आता अर्जुन सायलीच्या पायांना तेल लावून देत असतो आणि सायली पडल्या पडल्या लगेच झोपी जाते. अर्जुन तिला शांत झोपी घालतो आणि त्यानंतर इन्स्पेक्टर सावंत यांना मेसेज करत म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, त्या पेनड्राईव्हमध्ये अजून काही सापडते का बघा. तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत यांचा मेसेज आलेला असतो, हो, मी ते काम करतच आहे. आता अर्जुन म्हणतो, माझ्या हाती नक्कीच काहीतरी लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मानसीचे खूप हाल करत असतात ती लोक. तर त्यातील एक आता इतर मुलींचे होणारे हाल मानसीला दाखवत म्हणते, बघ या मुलींचे काय हाल होत आहेत ते. तर मानसी म्हणते, नाही, मला नाही बघायचे. मानसी डोळे बंद करून घेते. तर ती म्हणू लागते, डोळे उघड आणि बघ. तर त्यावेळी मानसी म्हणते, तुम्ही असे का वागताय त्या मुलींशी आणि माझ्याशी सुद्धा का त्रास देताय तुम्ही आम्हाला? तर ती बाई मानसीला म्हणते, मी तुझ्याशी असं वागू नको, त्या मुलींशी असं वागू नको असं तुला वाटते ना? मग मी जे सांगते, आम्ही जे सांगतोय तेच बोलायचं. सगळ्यांना असंच सांगायचं आहे की तुझ्या बाबतीत जे काही घडलं आहे ते तुझ्या सायली ताईमुळेच घडलं आहे. हे सगळं काही सायली ताईनेच केलं आहे. या सगळ्याला तीच जबाबदार आहे. ती आश्रमात असताना सुद्धा आम्हा सगळ्यांना खूप त्रास द्यायची. ती मुलींना पळवते, ती सगळ्यांशी वाईट वागते, पण ती कोणालाच ते दाखवत नाही. हे सगळं काही तिथे जाऊन बोलायचं आहे, पोलिसांच्या समोर आणि कोर्टासमोर असंच बोलायचं आहे आणि हाच तुझा स्टेटमेंट असणार आहे. तर त्यावेळी मानसी म्हणते, नाही, मी असं काही बोलणार नाही. इथे जर पोलीस आले तर मी त्यांना सगळं खरं सांगणार आहे. आता मात्र त्या मानसीला खूप त्रास देऊ लागतात आणि म्हणतात, तू जर आमचं नाही ऐकलंस तर मग त्या मुलीसुद्धा मरतील, तू सुद्धा मरशील, तुझी सायली ताई सुद्धा मरेल आणि तुझा अर्जुन दादा सुद्धा मरेल असं म्हणत आता ते मानसीला धमकी देऊ लागतात. मानसी घाबरलेली असते. तिची ती अवस्था खूप विचित्र असते, खूप मोठ्या संकटात असते. ती मानसी त्यांना म्हणते, खरंच तुम्ही म्हणजे राक्षस आहात. राक्षस? तर त्या म्हणू लागतात की हो, आम्ही आहोत राक्षस, पण तुला स्वतःचा आणि त्या मुलींचा जीव वाचवायचा असेल ना तर तुला सायलीच्या विरोधात उभं राहून बोलावंच लागेल.
मानसी शांतच होते. तर त्या मानसीला त्रास देत म्हणतात, बोलशील ना, अग हिरोईन बोल ना काहीतरी. परंतु मानसी काहीच बोलत नसते. त्यावेळी रागानेच त्या मानसीला बाजूला ढकलून देतात. मानसी खाली पडते. पण त्यावेळी ती खूप रडत असते. तिला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो, वेदना होत असतात. परंतु काही केल्या सायलीच्या विरोधात बोलण्यासाठी मानसी तयार नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन आणि राकेश प्रियाशी फोनवर बोलत असतात. राकेश प्रियाला म्हणतो, ऐक, आता मानसीला आपण एका ठिकाणी हलवतोय आणि तिथूनच आपल्या एका माणसाकडून एक निनावी टीप पोलिसांपर्यंत पोहोचवतो. मानसी कुठे आहे हे पोलिसांना कळायला हवं आणि त्यासाठीच आपल्याला हा प्लॅन करावा लागेल. तर प्रिया चिडते आणि राकेशला म्हणते, राकेश तू म्हणजे ना मूर्खच आहेस आणि तू मूर्खच राहणार आहेस. तर त्यावेळी राकेश म्हणतो, आता काय झालं? तूच तर म्हणाली होतीस ना की सायली अर्जुनपर्यंत ही टीप पोहोचायला हवी. आपण ज्या ठिकाणी मानसीला ठेवणार आहोत ते ठिकाण सायली अर्जुनला कळायला हवं. तर प्रिया त्या दोघांना म्हणते, अरे पण प्रत्येक वेळी जर पोलिसांना अशी निनावी टीप मिळत राहिली तर मग सायली अर्जुनला संशय नाही का येणार? तर अर्जुन म्हणतो, पण दरवेळी नवीन प्लन कुठून आणायचे आहेत? कुठून या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या? तर प्रिया त्या दोघांना म्हणते, स्वतःच्या डोक्यात मेंदू आहे ना, मग तिथून हे प्लॅन आणायचे आहेत. असं म्हणत प्रिया सचिनला म्हणते, सचिन त्या पेनड्राईव्हमध्ये जी लोकेशन आहेत त्यातील तुला काही लोकेशन आठवत आहेत का की ज्या ठिकाणी आपण त्या मुलींना शिफ्ट करू शकतो? तर सचिन म्हणतो, हो, त्यातील काही लोकेशन माझ्या लक्षात आहेत. पण आता आपण असं करायचं आहे का? तर त्यावेळी प्रिया म्हणते, हो, आता आपल्याला असंच करावं लागेल. माझा असा अंदाज आहे की त्या पेनड्राईव्हमध्ये जी काही लोकेशन आहेत त्या प्रत्येक लोकेशनवर नक्कीच अर्जुन पोलिसांना त्यांचा एक माणूस ठेवायला सांगणार आणि समजा आपल्या प्लॅनप्रमाणे आपण मानसीला त्या एखाद्या ठिकाणी शिफ्ट केलं तर आपोआपच अर्जुन त्या पत्त्यावर पोहोचणार. अर्जुन स्वतः तिथे येणार मानसीला सोडवण्यासाठी. प्रिया पुढे सचिनला म्हणते, आता अजून एक गोष्ट करायची आहे. त्या सगळ्या पेनड्राईव्हमध्ये असणाऱ्या नंबरांपैकी कोणाचे नंबर अण्णांच्या गुंडांचे होते का? तर सचिन म्हणतो, हो, होते. तर त्यावेळी प्रिया म्हणते, मग आता त्याला त्याचा फोन ऑन करायला सांगायचा, कारण त्याने जर त्याचा फोन ऑन केला तर पोलीस त्याचा नंबर नक्कीच ट्रॅक करतील आणि त्या नंबरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही करतील. ज्या माणसाचा मोबाईल आपण ऑन करणार आहोत त्याच माणसाला मानसीसोबत त्या लोकेशनवर पाठवायचं आणि मग आपल्या प्लॅननुसार आपोआप मानसी पोलिसांपर्यंत पोहोचेल. आता सचिन आणि राकेश विचार करू लागतात. प्रिया पुढे म्हणते, पण या सगळ्या गोष्टी आज रात्रीच व्हायला हव्यात आणि आपण जर असं केलं तरच अर्जुन करेक्ट आपल्या जाळ्यात अडकेल. तर राकेश प्रियाला म्हणतो, प्रिया हे खूप रिस्की आहे. तर प्रिया म्हणते, रिस्क तर आहे, परंतु याच ग्रीसमध्ये आपण जिंकणार. आता एकाच वेळी 2 पक्षी मारायचे आणि यातील पहिला पक्षी मानसी आणि दुसरा पक्षी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळत अर्जुन आणि सायली शांत झोपलेले असतात. परंतु अचानकच सायलीला अस्वस्थ वाटू लागतं. ती मानसी असं झोपेत बोलत असते आणि अचानकच ती मोठ्याने मानसी असं ओरडते. सायली खूप घाबरलेली असते. तिला घाम फुटलेला असतो. आता सायलीस वताहला सावरते, पाणी पिते आणि त्यानंतर ती पुन्हा एकदा मोबाईलमधील मानसीचा फोटो पाहते आणि म्हणते, मनू बाळा, तू कुठे आहेस? कशी आहेस? तू ठीक आहेस ना ग? मनू बाळा, काळजी करू नकोस, आम्ही तुला लवकरच शोधून काढू. असं म्हणत सायली खूप रडत असते. तिला सतत मानसीची आठवण येत असते आणि तिथला भीतीही वाटत असते. मानसीच्या बाबतीत काही चुकीचं तर घडणार नाही ना याची तिला काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळत श्वेता सचिन सोबत फोनवर बोलत असते आणि म्हणते, हो सचिन, अरे पण नेमका प्लॅन काय आहे?
तो तरी सांगशील का मला आता एकही डिटेल सोडवू नकोस? सगळं काही अगदी नीट सांग सचिन म्हणतो. सांगतो, सगळं काही नीट सांगतो असं म्हणत सचिन आता प्रियाचा प्लॅन श्वेताला सांगत असतो. आता हा प्लॅन ऐकून श्वेता सुद्धा खूप खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळत दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे सायली आणि प्रतापराव दोघेही मॉर्निंग वॉकला गेलेले असतात. तर आता प्रतापराव सायलीला विचारतात, सायली तुला कसं वाटतंय? सायली म्हणते, खरंच खूप मस्त वाटते. तर प्रतापराव म्हणतात, अरे मी तर विसरूनच गेलो होतो, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलं होतं. सायली विचारते, कोणतं बाबा? तर त्यावेळी प्रतापराव साफ्याची फुल सायलीला देतात. सायली म्हणते, अरे वाह, खरंच किती छान आहेत. खरंच मनाला शांत मिळण्यासाठी अशा गोष्टींची गरजच होती. मला प्रतापराव म्हणतात, आवडलीत ना? सायली म्हणते, हो खूप जास्त. तर प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली बाळा, तुझा मामा म्हणून आणि तुझा सासरा म्हणून मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, बोलू ना? तर सायली म्हणते, हो बाबा बोला ना. तर प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली मला माहीत आहे सतत कल्पना तुला ओरडत असते, बाहेर जाऊ नकोस, बाळाची काळजी घे असं सतत ते सांगत असते. पण बाळा, या सगळ्याच वाईट वाटून घेऊ नकोस, हे सगळं काही फक्त तुझ्या काळजीपोटीच असतं. सायली म्हणते, हो बाबा मला माहीत आहे. प्रतापराव म्हणतात, अगं कल्पनाची ही सगळी काही काळजी आहे, तिला फक्त तुझी आणि बाळाची काळजी वाटत असते आणि म्हणून ती बोलत असते. पण सायली, एक गोष्ट मात्र मी सांगतो, तुला जे करायचं आहे ना ते कर. स्वतःची आणि बाळाची काळजी घेऊन तुला मुलींचाचा शोध घ्यायला जायचा आहे ना अर्जुन सोबत, मग ज्या पण त्यावेळी सुद्धा तुला स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यावी लागेल. सायली अगं मला कळते, ते आश्रम आणि आश्रमातील मुली या सगळ्याच गोष्टी तुझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या मुलींचा शोध घेणं हे तुझं कर्तव्य आहे, तुझी जबाबदारी आहे. कारण त्या आश्रमाची संपूर्ण जबाबदारी आता तुझ्यावर आहे आणि त्यासाठी सायली तुला हे सगळं काही करावंच लागेल. पण या सगळ्यात तू स्वतःकडे आणि बाळाकडे दुर्लक्ष करू नकोस. आणि हो बाळा, तुला काही बोलावंस वाटलं तर माझ्याशी बोल ना. अगं सासरा म्हणून, मामा म्हणून तू माझ्याशी बोलू शकतेस. मला माहीत आहे सासू आणि सुनेमधील सासराच तर दुवा असतो का? माहिती आहे का? तर सायली विचारते, का? तर प्रतापराव म्हणतात, कारण नवरा काहीच बोलू शकत नाही आता. मात्र सायलीला हसायला येतं. सायली म्हणते, खरंच मी कोणत्या जन्मात पुण्य केलं होतं म्हणून तुम्ही माझे सासरे म्हणून मिळालात. मामा म्हणून तर तुम्ही माझे लाडके होताच, परंतु आता सासरे म्हणून तुम्ही तर माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहात. सायली म्हणते, बाबा मी तुम्हाला काही न सांगता तुम्हाला माझ्या मनातलं कसं काय कळालं? तर प्रतापराव गंमत करत सायलीला म्हणतात, अगं माझं हे केस आहेत ना ते उन्हात राहून पांढरे झालेले नाहीत आता. मात्र सायलीला हसायला येतं, नकळत का होई ना, परंतु हे सायलीच्या चेहऱ्यावर येणारं छोट मोठं हसू हे सगळ्यांसाठी हवस वाटत असतं. सायलीला खुश ठेवण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही धडपड करत असतात. प्रतापराव सायलीला म्हणतात, मला माणसाचं मन कळतं आणि माझ्या लेकीच मन तर कळतंच कळत. तर सायली म्हणते, देव करो आणि प्रत्येक मुलीला तुमच्यासारखा सासरा मिळो. तर प्रतापराव म्हणतात, हो का, चला आता निघूया घरी जायला असं म्हणत सायली आणि प्रतापराव घरी जाण्यासाठी निघालेले असतात. आणि प्रतापराव घरी यायला निघालेलेच असतात. इकडे अर्जुन तयार होत असतो आणि त्याचवेळी त्याला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, बोला इन्स्पेक्टर सावंत. तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला माहिती देत म्हणतात, अर्जुन सर, ज्यावेळी आपण पेनड्राईव्हचा रिकव्हर घेतला त्यानंतर जी काही लोकेशन होती त्या लोकेशनवर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण आपला एक एक माणूस त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तर अर्जुन म्हणतो, ग्रेट. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, परंतु आता त्यातील एका लोकेशनवर काही माणसं आल्याची गोष्ट त्याला कळाली आहे. खरं तर काही लोकांची हालचाल दिसत आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी पुढे घडत आहे.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच लोकेशनवर त्या पेनड्राईव्हमध्ये असणाऱ्या एकाचा कॉन्टॅक्ट आपण ट्रॅक केला तर तो सुद्धा नंबर तिथेच असल्याचं कळत्य अर्जुन म्हणतो. खरंच खूप छान काम झालं आहे. तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की थोड्या वेळापूर्वी आम्ही तो नंबर ट्रेस केला होता आणि त्याच वेळी आम्हाला त्या नंबरच लोकेशन कळालं. तर अर्जुन म्हणतो म्हणजे इन्स्पेक्टर सावंत नक्कीच त्या मुलींना त्या लोकेशनवर ठेवण्यात आलं असावं. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सगळी माहिती देताच अर्जुन म्हणतो एक काम करा, ते लोकेशन मला पाठवा, मी लगेच त्या लोकेशनवर पोहोचतो. आणि हो, मी चैतन्याला सुद्धा सांगून ठेवेन असं म्हणत आता अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो की हे सगळं काही बायकोला सांगायला हवं तर दुसरीकडे पाहायला मिळत. प्रतिमा, आत्या आणि कल्पनाताई सायलीची काळजी घेत असतात. सायली मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर तीफ रेश होते तर कल्पनाताई तिला म्हणतात हे घे, मिल्कशेक पिऊन घे. आणि त्यानंतर कल्पनाताई म्हणतात आणि हे सगळं नाश्ता सुद्धा करून घे. सायली म्हणते एवढं सगळं मला जाणार आहे का? तर कल्पनाताई म्हणतात जाणार, कारण हे फक्त तुझ्या एकटीसाठी नाहीये तर तुम्हा दोघांसाठी आहे, त्यामुळे तुला तर आता हे खावंच लागेल. सायली म्हणते बरं ठीक आहे. आता सायलीकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. तर प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात सायली, बरं तुझे योग शिक्षक खरीच येणार आहेत आणि त्यानंतर तुला गर्भसंस्काराचा सुद्धा क्लास जॉईन करायचा आहे. कल्पना ताई म्हणतात आणि या सगळ्यातून वेळ मिळाला की त्यानंतर स्वेटर विणायला घे, म्हणजे कसं तुझ्या डोक्यात सतत कोणते विचारही येणार नाहीत आणि तुला जरा फ्रेशही वाटेल. त्यामुळे थोडं थोडं अशा गोष्टींमध्ये तुझं मन गुंतवण्याचा प्रयत्न करत राहा. आता त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि सायलीला म्हणतो बायको, त्या पेनड्राईव्हमधून अजून एक पत्त्या कळाला आहे आणि तिथे लोकेशनवर काही लोक आहेत असं कळतं. त्यामुळे असा अंदाज आहे की त्या मुलीसुद्धा तिथेच असू शकतात. खरं तर तिथे ठेवलेल्या कॉन्स्टेबलच सुद्धा हेच म्हणणं आहे. तर त्याच वेळी सायली म्हणते मग चला आपण लगेच निघूया. तर कल्पना ताई म्हणतात आता मी काही बोलणार नाही, मीच सगळ्या गोष्टींची परवानगी दिली आहे ना. तर अर्जुन म्हणतो नाही मम्मा, काळजी करू नकोस, खरं तर यावेळी मीच तिला घेऊन जाणार नाहीये. सायली अर्जुनला म्हणते काय अहो, असं काय करताय तुम्ही, आपण दोघेही तिथे एकत्र जाणार नाही आहोत का? तर अर्जुन म्हणतो नाही बायको, यावेळी मी तुला तिथे घेऊन जाणार नाही. तिथे असणारा कॉन्स्टेबल म्हणाला आहे की आता तिथे हालचाल दिसत आहे, म्हणजे नक्कीच तो किडनपर आता त्या ठिकाणी आहे, त्यामुळे आता मी तुला घेऊन जाण्याची रिस्क नाही घेऊ शकत. तर सायली म्हणते अहो, थोडाफार धोका तर पत्करावा लागणारच आहे ना. तर अर्जुन सायलीला समजावत म्हणतो बायको, हा छोटा मोठा धोका नाहीये, तर खूप मोठा धोका आहे, प्लीज समजून घे. तर सायली म्हणते तरीसुद्धा मी तुमच्या सोबत त्या लोकेशनवर येणार आहे. मानसी जिथे असण्याची शक्यता आहे तिथे मी येणार आहे. तर त्यावेळी अर्जुन सायलीचा हात हातात घेतो, तिला विश्वास देत म्हणतो हे बघ बायको, आतापर्यंत तुला जेव्हा जेव्हा माझ्यासोबत यायचं होतं त्या प्रत्येक वेळी मी तुला माझ्यासोबत घेऊन गेलो, मम्माशी वाद घातला, तिच्याकडून परवानगी काढली, तिला प्रॉमिस केलं की मी सायलीची काळजी घेईन, मी तिला अगदी व्यवस्थित जपेन. आणि त्यावेळी मम्माने सुद्धा परवानगी दिली आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी मी तुला माझ्यासोबत घेऊन गेलो. पण आज नाही, आज ती वेळ नाहीये, कारण आज तिथे किडनपरची माणसं असणार आहे. कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं, कुठल्याही क्षणी मुलींना घेऊन धावत पळत तिथून निघावं लागेल. आणि तुझ्या या कंडिशनमध्ये, तुझ्या या अवस्थेत तू हे सगळं काही नाही हँडल करू शकत आणि मी तुला एवढा त्रास नाही देऊ शकत. आता प्रतिमा आत्या सुद्धा सायलीला समजावतात आणि म्हणतात आणि सायली, अगं या परिस्थितीत तू सुद्धा अर्जुनला मागे घेशील, कारण तू ज्यावेळी अर्जुन सोबत असशील त्यावेळी त्याला तुझी काळजी जी वाटत असे, मग तो तुझी काळजी करत बसेल की पोलिसांना मदत करेल, सांग ना.
त्यामुळे सायली, प्लीज तू जाऊ नकोस, तू एवढी मोठी रिस्क नको घेऊस. अर्जुन बोलतोय ते अगदी खरं आहे. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, अगं आता अर्जुन बोलतोय ना की तू नको येऊस, मग ऐक ना, त्याचं का उगाच तू अशी हट्ट करतेस. आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, मग का एवढी काळजी करतेस. काळजी करू नकोस, माझ्यावरचा असणारा विश्वास अगदी तसाच ठेव. मी मुलींना लवकर सुखरूप तुझ्या समोर घेऊन येईन. विश्वास ठेव, माझ्यावर काळजी करू नकोस. पण सायली मात्र तिचा हट्ट सोडायला तयारच नसते. सायली म्हणते, मी अशी हाताची घडी घालून नाही बसू शकत घरी. मला जमेल तितके मला प्रयत्न करू द्यात, मी येणारही तुमच्या सोबत. तर अर्जुन म्हणतो, नाही, पण बायको जमेल तेवढे अपडेट मी तुला देत जाईन. प्रत्येक क्षणाला मी तुला मेसेज करत राहीन. पण बायको, मी तुला आज घेऊन जाणार नाही. तर सायली अर्जुनला म्हणते, मला वाटलं होतं तुम्ही तरी मला समजून घ्याल, परंतु नाही. तुम्हाला सुद्धा समजून घ्यायचं नाहीये ना. अहो माझा जीव किती वरखाली होतोय, मला किती काळजी वाटते हे तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये. तुम्हाला जायचं ना एकट्याला, मग जा, तुम्हाला जे हवंय ते करा, मी तुमच्याशी नाही बोलणार. असं म्हणत सायली अर्जुनवर खूप चिडलेली असते. रागानेच तिच्या रूममध्ये निघून जाते. आता अर्जुन सायलीला काही बोलतच नाही, कारण माहीत असतं की सायली खूप चिडलेली आहे. सायली नाश्ता करत न करताच निघून जाते. म्हणून कल्पना ताई म्हणतात, सायली का नाश्ता. तर अर्जुन म्हणतो, मम्मा राहू देत, ती आता रागात आहे, परंतु काही वेळात तिच्या मुली तिच्या समोर आल्यात ना की असा तिचा राग निघून जाईल. परंतु तोपर्यंत तुम्ही दोघींनी माझ्या बायकोची काळजी घ्यायची आहे. कल्पनाताई म्हणतात, हो आम्ही तिची काळजी घेऊ, परंतु अर्जुन तू सुद्धा स्वतःची काळजी घे. अर्जुन म्हणतो, हो मम्मा. तर कल्पनाताई प्रतिमा आत्या अर्जुनला समजावत असतात. प्रतिमा आत्या म्हणू लागतात, अर्जुन, आणि नको ती रिस्क नाही घ्यायची. आणि हो इन्स्पेक्टर सावंत आहेत ना तुझ्यासोबत. तर अर्जुन म्हणतो, हो आहेत. असं म्हणत अर्जुन म्हणतो, मी जातो. हा कल्पना ताई म्हणतात, अर्जुन जातो नाही म्हणायचं रे, येतो म्हणायचं. अर्जुन म्हणतो, हो तेच असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो. तर त्याच वेळी त्या ठिकाणी श्वेता येते आणि कल्पना ताईंना म्हणते, अर्जुन सर एवढे घाईने कुठे गेले आहेत. तर त्यावेळी कल्पना ताई म्हणतात, आश्रमातील मुलींना शोधायला तो गेला आहे. पेनड्राईव्हमध्ये काही लोकेशन सापडले आहेत आणि त्याच माहितीच्या आधारे अर्जुन आता मुलींना शोधण्यासाठी घराबाहेर पडला आहे. आता श्वेता नाटक करत म्हणते, खरंच देवा, खूप छान झालं, आता लवकरात लवकर मुली सापडतील. अर्जुन घराबाहेर पडला ही आनंदाची बातमी ऐकून श्वेता खूप खुश होते. इकडे कल्पनाताई आणि प्रतिमा हत्या त्यांच्या कामासाठी किचनमध्ये निघून जातात. तरी इथे श्वेता खूप खुश असते. श्वेता लगेच मेसेज करते आणि म्हणते, आपला प्लॅन यशस्वी झाला आहे. अर्जुनला पेनड्राईव्हमध्ये मिळालेला पत्ता, ते लोकेशन, आणि त्याच लोकेशनवर जायला अर्जुन घराबाहेर पडला आहे. आता श्वेताचा आलेला मेसेज पाहून सचिन आणि राकेश खूप खुश होतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, आता मानसीला सगळेच जण सायली आणि अर्जुनच्या विरोधात बोलायला सांगत असतात, पण मानसी त्यांचं ऐकत नसते. आणि म्हणूनच आता त्या बाकीच्या मुलींना त्या किडनपरचा ग्रुप खूप त्रास देत असतो. त्यावेळी त्या मुली मानसीला म्हणतात, मानसी, ही माणसं जे सांगतायत ते त्यांचं ऐक, ते जसं बोलायला सांगतायत तसं बोल, नाहीतर ही लोक आम्हाला मारून टाकतील. मानसी, आमचं जीव वाचव ग, ते जे सांगतायत ते बोल. आता त्या म्हणू लागतात, ऐकतीयस ना त्या मुलींची काय हालत झाली आहे ती. मग आता तू आम्ही जसं सांगणार तसं बोलणार आहेस का. मानसी विचार करू लागते. मानसीला या सगळ्यात खूप त्रास होत असतो, परंतु काही केल्या ती सायली अर्जुनच्या विरोधात साक्ष द्यायला तयार नसते. पण इतर मुलींची ती अवस्था पाहून मानसी सुद्धा विथरून गेलेली असते. मानसी म्हणते, नका ना त्यांना एवढा त्रास देऊ प्लीज,
त्यांना त्रास नका देऊ. आता त्या किडनपड मानसीला धमकावत म्हणतात, जसं आम्ही सांगू तसंच बोलायचं आहे. त्या जर मुलींचा जीव वाचवायचा असेल तर आम्ही जे सांगू तेच कोर्टात सांगायचं आहे. पोलिसांना सुद्धा तेच सांगायचं आहे. कळलं का? परंतु मानसी काहीच बोलायला तयार नसते. तर दुसरीकडे सायलीचा जीव खूप घाबराघुबरा होत असतो. तिला या सगळ्यात काळजी वाटत असते. सायली देवी आईला प्रार्थना करत म्हणते, देवी आई सगळं काही ठीक होऊ देत. मानसी, इतर मुली आणि हे सुखरूप घरी येऊ देत. त्यांच्यावर तुझा लक्ष असू देत देवी आई, कृपा कर देवी आई. असं म्हणत सायली देवी आईला हात जोडून प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे कॉन्स्टेबल सीमा धावत पळत प्रियाकडे येतात आणि म्हणतात, प्रिया तुझ्यासाठी मेसेज आला आहे. प्रिया पाहते तर तो मेसेज असतो की अर्जुन घराबाहेर पडला आहे. प्रिया खुश होते आणि म्हणते, अर्जुन आता घराबाहेर पडला आहे, पण तो कधीच त्याच्या घरी जाणार नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन त्या लोकेशनवर पोहोचताच इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करत म्हणतो, हॅलो इन्स्पेक्टर सावंत, आम्ही त्या लोकेशनपर्यंत पोहोचलो आहे. तर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, बरं हरकत नाही, आता आम्ही पोलिसांची एक तुकडे घेऊन त्याच दिशेने निघालो आहोत. तर दुसरीकडे अर्जुन त्या लोकेशनवर पोहोचलेला असतो आणि आता सचिनचा माणूस ही सगळी काही माहिती सचिनला कळवतो. दुसरीकडे सायली अर्जुनच्या कॉलची, मेसेजची वाट पाहत असते. सायली म्हणू लागते, यांचा अजूनही फोन नाहीये, मेसेज नाहीये, देवा तिकडे नक्की काय घडत असेल. तर दुसरीकडे आता अर्जुन त्या लोकेशनवर आलेला असतो आणि त्या लोकेशनवर तो हळूहळूपणे पुढे पाऊल टाकत आता मानसी आणि इतर मुलींचा शोध घेत असतो. तर इकडे किडनप मानसीला त्रास देत असतात आणि त्यावेळी मानसी खाली कोसळते. त्यावेळी ते घाबरतात आणि म्हणतात, अरे ही मेली तर नाही ना? आता खरंच मानसीच्या जीवाला धोका असेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.